नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी 15 ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे. श्रीकृष्ण यांचा जन्म महिन्यात कृष्ण पक्षातील रोहिणी नक्षत्रातील अष्टमी तिथीला 12 वाजता झालेला आहे. जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री पूजा केली जाते, कारण भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म मध्यरात्री झाला होता. संपूर्ण भारतामध्ये सर्वत्र मंदिरे सजवली जातात. या दिवशी श्रीकृष्णाचे बालस्वरूप, ज्याला लाडू गोपाल आजी म्हणून ओळखले जाते, त्यांची देशभरात भक्तिभावाने नामस्मरण, कीर्तन, भजन, भक्ती आणि आरती केली जाते. मंदिरामध्ये भजन व कीर्तन चालू असते. भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म मानव म्हणून झाला, कारण त्यावेळी कंसाचा दहशत खूप झाली होती. त्यांचा अंत करण्यासाठी भगवान विष्णूने श्रीकृष्णाच्या रूपात 8वा अवतार घेतला होता, ज्याद्वारे त्यांनी आपल्याला अनेक गोष्टीबद्दल ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. याशिवाय महाभारतात युद्धाच्या वेळी आपल्या मैत्रीचे कर्तव्य पार पाडले होते आणि अर्जुनाला योग्य मार्ग दाखवला होता. या दिवशी उपवास करण्याचा नियम आहे. असं म्हटलं जाते की जो कोणी या दिवशी उपवास करतो आणि खऱ्या मनाने देवाचे नाव जपत असतो, देव त्यांचे सर्व त्रास दूर करत असतो, त्यांच्या जीवनातील अडचणी दूर करत असते, त्यांच्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असते, त्यांच्यावर नेहमी त्यांचे असीम आशीर्वाद ठेवत असतात. या दिवशी परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी त्यांना सुंदर पाळण्यामध्ये झोका दिला पाहिजेत आणि सजवलं पाहिजेत. त्यांना आवडणारे पिवळ्या रंगाचे फुले, त्याचबरोबर तुळशीची मंजुळा आणि तुळशीचे पान अर्पण करावे. या दिवशी अनेक ठिकाणी हंडी फोडण्याचे कार्यक्रमही आयोजित केले जाते. असं दहीहंडीचा हा कार्यक्रम जो आहे हा केला जातो. या दिवशी देवाची पूजा करावी आणि या दिवशी भगवंताचे चिंतन आणि नामस्मरण नक्की करावे. त्याचबरोबर या दिवशी असं म्हटलं जाते की देवासाठी हा उपवास ठेवावा. जन्माष्टमीच्या दिवशी दान करणे खूप महत्त्वाचे म्हटले जाते. या दिवशी दानधर्म एखाद्या गोरगरिबांना करावा. त्याचबरोबर या दिवशी चुकूनही मांसाहारी पदार्थ आपल्याला खायचे नाही. या दिवशी घरामध्ये शांततेचं वातावरण आवर्जून ठेवायचं आहे. तर आपल्या हिंदू शास्त्रामध्ये जन्माष्टमी उत्सव जो आहे किंवा महत्त्व जे आहे ते काय आहे? या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते, ज्यांना अनेक ठिकाणी लाडू गोपाल असंही म्हटलं जातं. जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल, गोमूत्र, चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे. उकळत्या पाण्यामध्ये चिमूटभर तीळ टाकायचे आहेत आणि तर देवाला फुले अर्पण करून शुद्ध तुपाचा दिवा लावून श्रीकृष्ण यांचा अभिषेक करत असताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. देवाला फुले अर्पण करायचे आहे आणि आपल्या भक्तिभावाने त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. या दिवशी देवाला नारळ अर्पण करावे. यानंतर देवाला अन्न अर्पण करावे. तुमची पूजा जी आहे संपेपर्यंत जन्माष्टमीचा संपूर्ण दिवस उपवास ठेवावा. शक्य असलेल्या या दिवशी द्राक्षाची माळ घालावी आणि राधाकृष्णाचं नाव घ्यावं. असं म्हटलं जाते की या दिवशी श्रीकृष्ण बालपणी खूप खोडकर होते आणि त्यांची आवडती वस्तू लोणी होती. ते खाण्यासाठी ते इतरांची लोणी असलेले भांडेही फोडायचा. म्हणून हंडी उत्सवाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाच्या लीला पुन्हा निर्माण केल्या जातात. म्हणून अनेक ठिकाणी दहीहंडी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. हे भांडे फोडल्याने भक्ताच्या मनात देवाच्या आठवणी ताज्या होत असतात, म्हणून दहीहंडी साजरी केली जाते. असं म्हटलं जाते की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सर्वांच्या मनामध्ये भक्तिभाव असायला हवा. हा एकमेव सण आहे जो भारतामध्ये आणि आपल्या घरामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. श्रीकृष्णाचे भक्त या दिवशी आशीर्वाद घेण्यासाठी उपवास करत असतात. असं म्हटलं जाते की या दिवशी कोणतेही फुले तोडू नये, त्याचबरोबर कोणत्याही झाडाला स्पर्श करू नये, त्याचबरोबर तुळशीचे पान देखील तोडू नये, कारण या दिवशी ही तुळशी माताचा उपवास असतो. श्रीकृष्ण जन्मोत्सव श्रीकृष्ण जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देवाला प्रसन्न करण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत उपवास केला जातो. या दिवशी शक्य होत असेल तर हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. ओम गोकुळनाथा, ओम गोकुळनाथा हा मंत्र 108 वेळा म्हणावा. त्याचबरोबर कान्हासारखं इतकं 108 अनेक नावांनी ओळखले जाणारे भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांची लीला अनेक मोहक रूपामुळे लोकांच्या हृदयात एक प्रतिमा निर्माण केली होती. श्रीकृष्णांचा पृथ्वीवर जन्म एका सामान्य मानवाच्या रूपात झाला आणि त्यांनी
दुष्टांचा वध करून या पृथ्वीला पापापासून मुक्त केले होते. याशिवाय पापी लोकांचा अंत करण्याकरिता भगवान श्रीकृष्णाने अनेक महान कृत्ये देखील केली होती. म्हणून त्यांच्याशी संबंधित सर्व इतिहास जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे ठरत असते. असं म्हटलं जाते की श्रीकृष्ण हे भगवान श्री हरिविष्णूचे 8वे अवतार म्हणून ओळखले जाते. हे हिंदू धर्मातील लोकांसाठी हा पवित्र सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालगोपालाची पूजा केली जाते, ज्यामुळे घरात सुख समृद्धी प्राप्त होते. जर तुम्ही या दिवशी एखादा पाळणा आणत असाल तर आवर्जून आणायचा आहे. आदल्या दिवशी आणून ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी पाळण्याला सजवावे आणि श्री हरिविष्णूला म्हणजेच भगवान श्री कृष्ण यांना पाळण्यामध्ये बसवावे आणि पाळणा द्यावा. आणि पाळणा देत असताना पाळणा आवर्जून म्हणायचा आहे. तर या दिवशी पुरुष व स्त्रिया घरातील सर्व मंडळी जे आहे हे दोघेही उपवास करत असतात आणि मध्यरात्री म्हणजेच भगवान श्रीकृष्णाच्या जन्मानंतर उपवास सोडला जातो. असंही म्हटलं जाते की या दिवशी उपवास करणाऱ्या कोणत्याही पुरुषाला किंवा स्त्रीला भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळत असतो. मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांच्या दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी किंवा आपल्याला संतान प्राप्ती व्हावी त्यासाठी या दिवशी प्रार्थना करत असतात आणि शुद्ध तुपाचा दिवा लावून या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी पाळणा म्हणत असतात. आणि श्री विष्णुदेवाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हटला जातो. म्हणून या दिवशी म्हणायचा आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करावी तर पहा, या दिवशी काय करायचं आहे. आपल्याला एक चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. चौरंगावर आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचा आहे एका प्लेटवर आणि त्या स्वस्तिकची पूजा करायची आहे. मूठभर तांदूळ टाकायचे आहे आणि त्यावर शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर एक पाळणा घ्यायचा आहे. पाळण्याची आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला अक्षदा अखंड तांदूळ जे आहे ते अर्पण करायचे आहे. आणि त्या पाळण्यामध्ये एक लाल रंगाचं वस्त्र किंवा पीस ठेवायचं आहे आणि त्यामध्ये श्रीकृष्ण बाळ यांना ठेवण्या अगोदर आपल्याला जल अभिषेक, पंचामृत किंवा गंगाजलाने पंचामृताने स्नान घालायचं आहे किंवा दूध, दही, तूप, मध असेल तर मिक्स करून आपल्याला या पंचामृताने श्री हरिविष्णूला म्हणजे श्रीकृष्ण बाळ यांना अभिषेक करायचा आहे. त्यानंतर स्नान झाल्यानंतर आपल्याला श्रीकृष्ण बाळ जे आहेत तर त्यांना नवीन वस्त्र घालायचे आहेत, गंध अत्तर लावायचा आहे आणि छान पिवळ्या रंगाची फुले जे आहेत त्यांना अतिप्रिय आहे या फुलांनी त्यांना सजवायचं आहे. नैवेद्यामध्ये लोणी, साखर, पंजिरी, खीर आणि पंचामृत ठेवायचं आहे आणि त्यानंतर पाळणा आपल्याला हलवायचा आहे. यावेळी कृष्ण भजन आपल्याला म्हणायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला श्री विष्णुदेवाय नमः हा मंत्र सतत सकाळ ते संध्याकाळ मनामध्ये चालू ठेवायचा आहे. असं केल्यामुळे भगवान श्री हरिविष्णूबरोबरच माता लक्ष्मीचाही आशीर्वाद प्राप्त होतो. घरात अखंड लक्ष्मी नांदत असते. म्हणून या दिवशी काय करायचं आहे, जन्माष्टमीच्या दिवशी उपवास करायचा आहे 12 वाजेपर्यंत आणि 12 वाजेपर्यंत अखंड दिवा जो आहे तुपाचा आपण लावलेला आहे तो चालू ठेवायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी देवाला नैवेद्य दाखवताना ज्यात विविध प्रकारचे पदार्थ असावेत, कोणी 16 नैवेद्य दाखवत असतात तर कोणी 32 नैवेद्य दाखवत असतात. आपापल्या परीने बालगोपांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल सजवावा, त्यांची विधिवत पूजा करावी आणि त्यानंतर त्यांना काही वस्तू अर्पण केल्या जातात. जसे की बुंदीचे लाडू असेल, खीर असेल, त्याचबरोबर पेढा असेल हे नैवेद्य अर्पण केले जातात. जन्माष्टमीच्या दिवशी असं म्हटलं जाते की घरामध्ये चुकूनही मांसाहार करू नये, ज्यामुळे मनामध्ये नकारात्मक विचार यायला लागतात. त्यामुळे चुकूनही या दिवशी मांसाहार खाणे टाळावे. या दिवशी शिळं अन्न जे आहे ते चुकूनही खायचं नाही. या दिवशी घरामध्ये वादविवाद होतील किंवा पती पत्नीमध्ये वाद होतील असं वागू नये. कोणाशीही वाद घालू नये. या दिवशी दिवसा चुकूनही आपल्याला झोपायचं नाही. या दिवशी फक्त आपल्याला नामस्मरण मंत्र उच्चार करायचा आहे. अशा पद्धतीने जन्मोत्सव साजरा करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मंदिरामध्ये एक नारळ अर्पण करायचा आहे, ज्यामुळे भगवान श्री हरिविष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरातील सुख समृद्धी जी आहे ती कायम टिकून राहते. घरामध्ये पैसा येऊ लागतो. म्हणून हा उपाय करून पहा. श्री स्वामी समर्थ.